नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आहे आणि त्यामुळेच अगदीच लोक आग्रहास्तव किंवा लोकांच्या आरोग्याप्रतीचे सगळे प्रश्न आम्ही जाणून आजचा विषय खास निवडलेला आहे. प्रेक्षको, असं म्हणतात जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि या निसर्गता जे पंचमहाभूतांची ऊर्जा फिरत असते किंवा कार्यान्वित असते तीच ऊर्जा आपल्या शरीरात सुद्धा एक प्रवाहित असते आणि यालाच आपण स्वास्थ्य असं म्हणतो. पण असं होतं की आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळे बऱ्याच वेळेला ही ऊर्जा अडथळा बनतो आणि किंवा या अडथळ्याचं रूपांतर अनेक आजारात बनतं किंवा एखाद्या दुखण्यात होतं. मग असं होऊ शकतं का की ही ऊर्जा पुन्हा कार्यान्वित होऊ शकते किंवा ही ऊर्जा कार्यान्वित होऊन अनेक आजार हे मूळतः बरे होऊ शकतात का? याच संकल्पनेतून एका शास्त्राचा जन्म झाला आणि असे हे शास्त्र म्हणजे ॲक्युपंक्चर. प्रेक्षको, विशेष म्हणजे विना औषध विना ऑपरेशन अनेक आजार बरे करण्याची ताकद किंबहुना जादूच या शास्त्रात आहे आणि म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे. आजचा विषय आपण बघूया. विषय आहे ॲक्युपंक्चरने बरे होतात अनेक रोग. पुन्हा एकदा ऐका, ॲक्युपंक्चरने बरे होतात अनेक रोग. प्रेक्षको, विषय फार उत्तम आहे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ डॉक्टर आपल्याकडे आलेले आहेत. आपले पहिले डॉक्टर आहेत डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया. नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये आपले स्वागत आहे. प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, प्रोफेसर डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया हे मूलतः ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत, तसेच ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे ते चेअरमन आहेत. वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे डॉक्टर व्हाईस चेअरमन आहेत. अनेक देशांमध्ये डॉक्टर व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कोविड टास्क फोर्समध्येही त्यांचा सहभाग होता. खास करून डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया यांना उत्तम ॲक्युपंक्चरचे शिक्षण देऊन त्यांनी उत्तम असे ॲक्युपंक्चरचे डॉक्टर घडवलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना फिजिशियन ऑफ द सेंचुरी हा या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले आहेत. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टरांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहेत. आपले दुसरे डॉक्टर आहेत, डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर सचिन लोहिया सर. नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. गेल्या 24 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथे डॉक्टर WH ॲल्युमिनी आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे डॉक्टर सचिव आहेत. विशेष म्हणजे फेलो इन पेन मॅनेजमेंट इथून हे शिक्षण डॉक्टरांनी कोलकाता इथून घेतलेले आहे. हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशनचे डॉक्टर चायनीज मेडिसिनचे डॉक्टर सचिन लोहिया सर सदस्य आहेत. विशेष म्हणजे स्लीप डिस्क तसेच ऑटोइम्युन डिसऑर्डरच्या रिसर्च पेपरसाठी डॉक्टर सचिन लोहिया यांना गोल्ड ऑक्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली येथे डॉक्टरांचे क्लिनिक उपलब्ध आहेत. तेथे डॉक्टर आपल्या रुग्णांना उपचार देऊन बरे करत असतात. प्रेक्षको, आजचा विषय फार महत्त्वपूर्ण आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून हृदयरोग, वंध्यत्व अनेक आजार आहेत ज्या आजारांवर ॲक्युपंक्चर पद्धतीने बरे होता येतात. ही खरं जादू जरी वाटली तरी तितकंच खरं आहे आणि हे शास्त्र आपण जाणून घेणार आहोत. हे आजार किती दिवसात बरे होतील ह्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा डॉक्टर तुमचे खूप खूप स्वागत. प्रेक्षको, डॉक्टर हे ॲलोपॅथिक डॉक्टर होते. डॉक्टर तुम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर होता आणि मग अचानक हे ॲक्युपंक्चरकडे कसे काय वळालात? मी आणि माझी पत्नी डॉक्टर स्वाती परळी वैजनाथ येथे आम्ही हॉस्पिटल चालवत होतो, मॅटर्निटी आणि सर्जिकल हॉस्पिटल. माझी दोन्ही मुलं सुद्धा ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, दोन्ही सुना सुद्धा मेडिकल डॉक्टर आहेत. पण आम्ही कुणी ॲलोपॅथी किंवा दुसरी पॅथी करत नाही, ॲक्युपंक्चरच करतो. ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत असताना पैसा खूप मिळाला, नाव पण मिळालं, परंतु मानसिक समाधान मिळालं नाही. मनात एक रुखरुख होते की आपण तात्पुरता उपचार करतोय, सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करतोय, लक्षणाचा उपचार करतोय, परंतु रोगाला कायमस्वरूपी नीट करू शकत नाही. त्यामुळे पेशंटला नेहमीसाठी म्हणजे आयुष्यभरात औषध खावे लागतात. त्यामुळे मी अशा पद्धतीच्या शोधात होतो जिथे रोगाचा मुळापासून उपचार करता येईल.
आणि सांगायला आनंद वाटतो की ॲक्युपंक्चरमध्ये असे अनेक रोगांचा आम्ही मुळासकट उपचार करू शकतो. नक्कीच एक मानसिक समाधान मिळालं याच्यात. बरोबर आहे. म्हणजे आजार पूर्णतः बरा करणं हे या शास्त्राचं आपण म्हणू शकतो गमक आहे. डॉक्टर सचिन सर, तुम्ही काय सांगणार आहात की इतर पॅथीपेक्षा या शास्त्रामध्ये असे काय विशेष फायदे आहेत? हल्ली घरोघरी एक मोठी समस्या आहे. एवढे फिजिशियन झाले, मोठे तज्ज्ञ झाले, एवढ्या पद्धतीचे उपचार झाले, महागड्या तपासण्या झाल्या, पण रोग काही बरा होत नाहीये. तर अशा वेळी प्रेक्षकांना मी सांगतो की ॲक्युपंक्चर एक उत्तम पर्याय आहे. मी पण ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चर मध्ये आलो तर मला पण उत्तम पर्याय दिसला की अनेक रोग आपण ह्याच्याने दुरुस्त करतो. मेन म्हणजे काय की ॲक्युपंक्चर मध्ये आपण एकाच पेशंटला जर वाताचं गुडघेदुखी असेल, त्याला ऍसिडिटी असेल किंवा शिवाय त्याला मेंदूचा कुठला आजार असेल, अर्धशिशी असेल, तर सगळ्यांना वेगळे ट्रीटमेंट करायची गरज नाही. तुम्ही एकत्र तिन्ही चारही आजाराची ट्रीटमेंट करू शकता. वेळ वाचतो, पैसा वाचतो. शिवाय ॲक्युपंक्चर मध्ये पण रोगाचं मूळ शोधून उपचार करतो. त्याच्यामुळे रोगाच्या मुळावर उपचार करणं शक्य आहे. अनेक रोग आपण मुळापासून घालवले तर निरोगी आयुष्य शक्य आहे. हे ह्याचा सगळ्यात मोठा फायदा. शिवाय औषधं नसल्याने गंभीर कुठलेही दुष्परिणाम नाहीत. असंच आणि आमच्याकडे आम्ही ॲलोपॅथीचे आहोत तर आम्हाला माहिती आहे की ॲलोपॅथीच्या औषधाने किती झटपट आपण बरे होते. सिम्पटम्स म्हणजे फक्त जे लक्षणं आहेत ते आपण दुरुस्त करतो. तर ॲक्युपंक्चरने पण आम्ही असं काही शोधून काढलं की ज्याने लवकरात लवकर रुग्णांना रिझल्ट मिळेल. शेवटी लोक कम्पॅरिझन तिकडच करतात. औषधी उपचार पद्धती एवढं लवकर तुमच्यानी होतं का? होतं, फास्ट होतं. आम्ही पण ह्याच्याने लवकर करतो. पण तुम्हाला रोग मुळातून घालवायचं तर जरा थोडा लांब ट्रीटमेंट घ्यावी. नक्कीच. म्हणजे नुसती लक्षणं बरं करून उपयोग नाहीये, तर तो व्यक्ती त्या आजारातून मुक्त झाला पाहिजे. डॉक्टर, आता हे खूप पूर्ण म्हणजे जादूसारखं वाटू शकतं की औषध गोळ्या नाही, काही नाही. मग व्यक्ती विना औषध या आजारातून कसा बरा होतो? म्हणजे कसे उपचार दिले जातात? सगळीकडे आपण दवाखाना हे पाहतो. हो, तर दवा म्हणजे खायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आरोग्य शक्य नाही. त्याच्यामुळे लोकांना जादू वाटू शकते, पण यात जादू काही नाही. निसर्ग नियमाने हे जे शरीर आहे आपलं, ह्याच्यावरती विविध चेतना प्रवाह आहेत. ह्या चेतना प्रवाहातनं मॅडम जसं आधी बोलल्या की ऊर्जा वाहत असते. ऊर्जा कुठं खंडित झाली तर पुढे त्याचा सप्लाय जात नाही. समजा हा हात आहे, ही एक ऊर्जा चेतना प्रवाह आहे. इथं जर सप्लाय रुकला तर आपण ॲक्युपंक्चरच्या बारीक निडल लावून तिथून ते सप्लाय सुरू करतो. जसं एखादं पाईपलाईन आहे, त्याच्यामध्ये जर कचरा तुंबला तर पुढे सप्लाय जात नाही. सप्लाय नाही गेला तर काय होणार? सप्लाय इथं सप्लाय जात नाहीये तर हे बोट काम नाही करणार. कदाचित तिथं मुंग्या येऊ शकतात, सुन्नपणा होऊ शकतो. तर ॲक्युपंक्चरच्या अशा लहानग्या निडलनी आपण ते लावून तिथून तो सप्लाय सुरू करतो. ह्या ज्या निडल्स आहेत या अगदी सूक्ष्म असतात. प्रेक्षकांना वाटत असेल सुया लावतात म्हणजे खूपच दुखत असेल. मग असं काहीच नाहीये. या सुईमध्ये आतमध्ये छिद्र नाही औषध जायला. त्याच्यामुळे ही ज्या वेळेला आपण लावतो, पायी मी लावून दाखवली, तर असं ह्याचा काही विशेष त्रास होत नाही. अगदी मच्छर चावतो त्याच्यापेक्षा कमी त्रास होतो. आणि हे लावल्याच्या ठिकाणी ब्लड पण येत नाही. म्हणजे एवढं सोपं आहे. फक्त एवढंच की तज्ञ माणूस करेल ट्रीटमेंट व्यवस्थित तर मग हे पेनलेस राहील. पेनलेस ट्रीटमेंट करण्यासाठी हळूहळू ॲक्युपंक्चर तज्ञ जेवढे वर्ष ट्रीटमेंट करतो नंतर तो तेवढा चांगला होतो. त्याला पेनलेस निडलिंग होते. याचप्रमाणे ॲक्युपंक्चरमध्ये लकवा पेशंटसाठी आणखी एक महत्वाचं म्हणजे इनडायरेक्ट डीप ब्रेन स्टिम्युलेशन करतो आम्ही. तर त्याच्यामध्ये ज्या भागाला कमकुवतपणा झालाय मेंदूमध्ये त्याच्यामुळे लकवा होतो. लोक काय करतात, त्या साईडला मालिश करत राहतात, त्या साईडला व्यायाम करतात. त्यांनी नाही काय होणार आहे, इथनं त्याला फायदा होईल. तर ह्याला आम्ही ॲक्युपंक्चरने इनडायरेक्ट डीप ब्रेन स्टिम्युलेशन करू शकतो. काही चेतना प्रवाह आहेत जे किडनीला, लिव्हरला, हृदयाला सप्लाय करतात. त्या माध्यमातून आपण त्या अवयवाच्या चेतना प्रवाहाला दुरुस्त करू शकतो. म्हणजे त्या अवयवांना पण आपण दुरुस्त करू शकतो. तर जिथे औषधीने आपण अनेक रोग दुरुस्त नाही करू शकत, त्याला कंट्रोलच करू शकतो. इथे नक्कीच एक फार मोठा आशेचा किरण आहे आणि अनेक रोग याच्याने दुरुस्त होतात. मी माझं आता 24 वर्षाचा अनुभव आहे. नक्कीच. आणि एवढ्या अनुभवानंतर सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी डॉक्टरांकडून ऐकायच्या आहेत, कसे आजार बरे होतात. डॉक्टर लोहिया सर, काय सांगणार आहात की तुम्ही निदान कसं केलं जातं? कारण टेस्ट काही सांगत नाहीयेत. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला डॉक्टर सांगतात तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर ह्या अमुक अमुक टेस्ट करून या. ॲक्युपंक्चरमध्ये कसं होतं? ॲक्युपंक्चरमध्ये अगदी टेस्ट करणं फार सिंपल आहे. पेशंटची आम्ही नाडी परीक्षा करतो, जीभ पाहतो, जीभ नाडी परीक्षा, नख पाहतो. आणि आता लेटेस्ट आमच्याकडे टेक्निक आहे की कॉम्प्युटरवर पूर्ण बॉडी चेक होत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक अवयवात, हार्टमध्ये, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, लंगमध्ये
असे आपल्या शरीरात जे 12 मेन ऑर्गन असतात प्रत्येकात किती ऊर्जा आहे त्याचा ग्राफ कॉम्प्युटरवर येतो आणि त्याच्याशिवाय पंचमहाभूताचा ग्राफ येतो. अच्छा. आपल्याला जे रोग होत असतात ज्याला आम्ही सिस्टमिक डिसऑर्डर म्हणतो, म्हणजे हृदय रोग, किडनी रोग, लिव्हर किंवा डोळ्याचे, कानाचे, हे जे रोग असतात हे पंचमहाभूतातल्या बिघाडामुळे होत असतात आणि इथं ग्राफ येतो त्याचा की बिघाड कुठे ते कळतं. दुसरा ह्याचा महत्वाचा फायदा हा की कुठल्याही ऑर्गन मध्ये एनर्जी कमी होत गेली, खूप कमी झाल्यावर ऑर्गन खराब होतं. आम्ही ॲलोपॅथीत ऑर्गन चेक करतो त्यामुळे खराब झाल्यावरच कळतं आम्हाला. इथे आम्ही ऊर्जा चेक करतो, म्हणजे आम्हाला जर कॉम्प्युटर आढळलं की हार्टमध्ये ऊर्जा कमी दिसते किंवा किडनीत कमी, ह्याचा अर्थ कालांतराने हे ऑर्गन खराब होणार आहे. म्हणजे ऑर्गन खराब व्हायच्या आधी आम्हाला कळतं. हा खूप महत्वाचा आहे, त्याला आम्ही ॲक्युग्राफ म्हणतो. हे सगळं करून आम्ही पेशंटच्या रोगाचं मूळ शोधतो आणि मुळाचा उपचार करतो. त्यामुळे कायमस्वरूपी उपचार करणं शक्य असतं. नक्कीच. प्रेक्षक, खरंच आपल्याला जेव्हा माहिती असतं की ॲक्युपंक्चर, तेव्हा आपल्याला काहीच आजार माहिती असतात की पॅरालिसिससाठी करतो किंवा अमुक एखाद्या आजारासाठी, स्लीप डिस्कसाठीच करतो. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक आजार आहेत ज्यांच्यावर आपण चर्चा करणार आहोत. खास करून हृदयरोग आहेत किंवा अगदी कॉस्मेटिक पर्पजसाठी सुद्धा हे आजाराने आपण बरू करू शकतो. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षक हो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर आणि डॉक्टर सचिन लोहिया सर, आणि आपल्याला डॉक्टर आज मार्गदर्शन करतात ॲक्युपंक्चरने बरे होतात अनेक विकार. प्रेक्षक हो, सध्याच्या काळात फार महत्वाची गोष्ट आपल्याला दिसून येते ती म्हणजे हाडांची होणारी झीज. डॉक्टर लोहिया सर, की आज बऱ्याच जणांना असं सांगितलं जातं की गुडघ्यांची तुमची हाडं झिजलेली आहे, वंगण कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच वेळेच्या आधी त्यांना ऑपरेशन सुचवण्यात येतं. तर आता थोडीशी माझी उत्सुकता वाढली की ॲक्युपंक्चरने या गोष्टी सुद्धा नीट होऊ शकतात का आणि ऑपरेशनची गरज लागणार नाही, असं काही होऊ शकतं का? गुडघेदुखी मुळात हा काही आजार नाही आहे, दॅट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. साधारणतः 35-40च्या पुढे वय गेलं की गुडघ्यामध्ये जे वंगण असतं, लुब्रिकेटिंग फ्लुइड, ज्याला आम्ही सायनोव्हेल फ्लुइड म्हणतो, याचं प्रमाण कमी होत जातं, म्हणजे वंगण कमी होत जातं. त्यामुळे वरचं आणि खालचं हाड त्याची कार्टिलेज एकमेकाला घासायला सुरुवात होते. त्यामुळे मांडी घालताना, पायऱ्या चढताना, पायऱ्या उतरताना हाडाला हाड घासल्यामुळं दुखतं, ज्याला आम्ही ॲलोपॅथीत ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आता ॲलोपॅथीत वंगण वाढवायला औषध नसल्यामुळे आम्ही सुरुवातीला पेन किलर देतो आणि नंतर ऑपरेशन करायला सांगतो. सुदैवाने ॲक्युपंक्चरमध्ये आपण हे लुब्रिकेटिंग फ्लुइड जे आहे, वंगण जे आहे, हे वाढवू शकतो आणि हाडाला हाड ते फ्लुइड वाढलं की हाडाला हाडाचं जे घर्षण होणार आहे ते होणार नाही. म्हणून अतिशय चांगले रिझल्ट आहेत गुडघेसोबत. शिवसेनेच्या एक माजी आमदार, म्हणजे फार जुन्या, देसाई म्हणून, मॅडम देसाई, तर त्यांना पायऱ्या चढायला त्रास होता, मांडी घालता येत नव्हती, आमच्याकडे 100% नीट झाल्या. असे बरेच पेशंट. त्यामुळे आम्ही कमीत कमी 90% लोकात गुडघेचं ऑपरेशन टाळून उपचार करू शकतो. नक्कीच. डॉक्टर सचिन सर, ॲक्युपंक्चर म्हटल्यानंतर जास्तीत जास्त रुग्ण आपल्याला जाणून येतात ते अर्धांगवायूचे. मग अशा वेळेला हे रुग्ण किती पटकन बरे होतात? कधी कधी असं आपल्याला दिसून येतो की 2 दिवसातच रुग्ण पटकन बाहेर होतो किंवा चेहऱ्याचा पॅरालिसिस आपल्याला होताना दिसतो. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चरमध्ये काय उपचार आहेत? लकव्याचे अनेक प्रकार आहेत. एक अर्धांगवायू जो सगळ्यात कॉमन आहे, दुसरा फक्त चेहऱ्याचा लकवा असतो. हो. काहींना दोन्ही पायाचा लकवा होतो, ऍक्सिडेंटमुळे होऊ शकतो किंवा एखाद्याला व्हायरल आजार झाला तर त्याच्या प्रादुर्भावाने पण होऊ शकतो. मानेमध्ये जर मणका मोडला तर दोन्ही हात दोन्ही पायाचा लकवा होतो, लघवीचा शौचाचा कंट्रोल जातो. या सगळ्यांसाठी ॲक्युपंक्चर उत्तम आहे. जसं मी पहिल्या प्रश्नांमध्ये सांगितलं की ॲक्युपंक्चरमध्ये लकव्याचे जे अर्धांगवायूचे पेशंट आहेत, मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जाते आणि उजवा मेंदू स्तब्ध झाला तर डावी बाजू कमजोर होते, डावा बाजू मध्ये जर रक्ताची गुठळी येते उजवी बाजू कमजोर होते, काहींची वाचा पण जाते. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चरमध्ये आपण मेंदूमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन, इनडायरेक्टली डीप ब्रेन स्टिम्युलेशन करतो. तर त्याच्यामुळे आतला जो मेंदू कमकुवत पडलेला आहे तो लवकर बरा होतो. आणि आपण जसं म्हटलं की 2-3 दिवसात हो शक्य आहे. आता माझ्याकडे एक ठाण्याला केस आहे, त्यांनी झाल्याबरोबर 3 दिवसात आणलं आणि आम्ही अक्षरशः 5 ते 7 दिवसात व्यवस्थित चालते फिरते लेडीज स्वतः येते जाते. 2 लोक उचलून आणले होते. तर फ्रेश केसेसमध्ये काय होतं की मेंदूमध्ये सूज असते, ती सूज ओसरली की लगेच कार्यान्वित होतं. पण जुनं झाल्यानंतर मग मेंदूमध्ये एक व्हाईट स्पॉट येतो, त्याला ग्लायोसिस म्हणू आम्ही, इन्फार्क्ट म्हणू. तर
तर अशा वेळेला मग त्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो, थोडंफार काही उणीव राहू शकते, पण बऱ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये दुरुस्त होतं. माझ्याकडे अगदी 10-10 वर्ष सुद्धा जुने लकव्याचे केसेस येतात. काही लोकांचं आम्ही पाहिलं की जुनं जरी झालं की ते लवकर दुरुस्त होतात. त्याच्यामुळे आम्ही हे सांगणं सोडून दिलंय की ह्याला वेळ लागतो किंवा ह्या फास्ट होतो. अनेक लोकांमध्ये मेंदू लवकर रिस्पॉन्ड करतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही काय सांगणार आहात की मणक्याचे विकार जसे आहेत तसे बऱ्याच वेळेला काही जणांना हे ऍक्सिडेंटमुळे नंतर आजार उद्भवताना दिसतात, तर ऍक्सिडेंटमुळे येणारं पॅरालिसिस हा काय वेगळा असतो? मणक्याचे विकार जे रुटीन मध्ये होतात विदाऊट ऍक्सिडेंट, दॅट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. अच्छा. 35-40च्या पुढे वय गेलं की आपल्या दोन मणक्यामध्ये जे गाद्या असतात सर्व्हिकल किंवा लंबर मध्ये, या गाद्या पातळ होत जातात, हाडांची झीज होते, वेअर अँड टेअर होतं, त्यामुळे मग शिरा दबायला सुरुवात होतात. इथे सर्व्हिकल स्पॉन्डिलोसिस झालं तर मान दुखते आणि हातात मुंग्या येतात किंवा हात दुखतो. कंबरेमध्ये स्पॉन्डिलोसिस झालं तर कंबर दुखते आणि ते दुखणं पायात जातं, ज्याला लोक सायटिका म्हणतात. आणि हे जास्त झालं की मग स्लिप डिस्क होते. स्लिप डिस्क झाली, समजा इथे स्लिप डिस्क झाली तर दुखण्याच्या व्यतिरिक्त हा हात हळूहळू बारीक होत जातो, आणि कमरे स्लिप डिस्क झाली तर पाय हळूहळू बारीक होत जातो, आणि ॲलोपॅथी त्याला ऑपरेशन केलं जातं. हे ऑपरेशनचे साईड इफेक्ट होऊ शकतात आणि ते भयानक होऊ शकतात. त्यामुळे लोक ज्यांना डॉक्टरने ऑपरेशनचा सल्ला दिला मणक्याच्या, हे सगळे लोक मग आमच्याकडे ऑपरेशन टाळण्यासाठी येतात. आणि सांगण्याला अत्यंत आनंद वाटतो की खूप चांगले रिझल्ट आहेत. विदाऊट ऑपरेशन सर्व्हायकल स्लिप डिस्क किंवा लंबर स्लिप डिस्कचा उपचार करू शकतो. मला स्वतःला 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, हैदराबाद विमानतळावर मी कोलॅप्स झालो, मला कमरे स्लिप डिस्क झाली, L4, L4-5 आणि L5-S1. मला उठताच येईना. मला 4 लोकांनी विमानात टाकलं, व्हीलचेअरवर होतो. 15 दिवस मला उभा राहता येत नव्हतं. मी 100% नीट झालो ॲक्युपंक्चरने. 20 वर्षात काहीही त्रास नाही. तर असे बरेच लोक आमच्याकडे स्लिप डिस्कचं ऑपरेशन टाळणे येतात. दुसरं तुम्ही जे विचारलं की ऍक्सिडेंटमध्ये समजा इथे फ्रॅक्चर झालं, स्पाइन कॉर्डला इंजुरी झाली, तर इथून खालचा मेंदूचा खालच्या शरीरावरचा कंट्रोल जातो. दोन्ही हात लोळे होतात, दोन्ही पाय लोळे होतात, लघवी संडासचा कंट्रोल जातो. आणि याच्या खालच्या भागात जर ऍक्सिडेंट झाला तर मग हात वाचतात, पण दोन्ही पाय आणि लघवी संडासचा प्रॉब्लेम येतो. औरंगाबादच्या जवळ गंगापूर नावाचं गाव आहे, तिथला किराणा दुकानदार, मोटरसायकलचा ऍक्सिडेंट झाला, T12 मणक्याचे 6 तुकडे झाले, दोन्ही पाय गेले. हा आमच्याकडे आला. आधी आमच्याकडे याच्या आधी ऑर्थोपेडिक वाल्याकडे गेला, त्यांनी सांगितलं ऑपरेशन करू, पण ऑपरेशन केल्यावर सुद्धा तुम्हाला चालता येणार नाही, कारण स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे. मग तो आमच्याकडे आला. मी त्याला म्हणलं अकॉर्डिंग टू ॲलोपॅथी सायन्स तू नीट होऊ शकत नाही, परंतु ॲक्युपंक्चर हे एक वेगळं शास्त्र आहे, आपण प्रयत्न निश्चितपणे करू शकतो. आणि फक्त 8 दिवसात तो 100% चांगला झाला. औरंगाबादला आमची जागतिक परिषद होती ॲक्युपंक्चरची, तिथे ह्या पेशंट दाखवला आम्ही, त्याचे MRI दाखवले. माझे बरेच स्टुडंट हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तर त्याने बुचकळ्यात पडले की स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला, मणक्यात 6 तुकडे झाले, ना नीट कस काय झाला. चीनचे डॉक्टर आले तर त्यांनी बुक्या मारून पाहिला आणि त्याला उडवाशा करायला लावल्या आणि विचारलं की वजन उचलता येतं का, कॅन यू लिफ्ट वेट. तो म्हणला मी आधी 70 किलोचं पोतं उचलत होतो, आता 110 किलोचं उचलू शकतो. सांगण्याचा अर्थ काय की जे ॲलोपॅथी प्रमाणे आपल्याला अशक्य वाटतं त्याही गोष्टी त्या बऱ्याच गोष्टी याच्यानी होऊ शकतात. अशा बरेच केसेस येतात आपल्याला. नक्कीच. डॉक्टर सचिन, आपण काय सांगणार आहात, कारण संधिवात हा सध्या आपण म्हणू शकतो की बऱ्याच वयाच्या आधी सुद्धा होताना दिसतोय. टाचदुखी सुद्धा हा आजार आहे आणि तोही सर्रास महिलांमध्ये पुरुषांमध्ये दिसतोय. तर अशा वेळेला ॲक्युपंक्चरमध्ये काय ट्रीटमेंट आहे आणि किती कालावधीत हा आजार बरा होऊ शकतो? संधिवाताचा पेशंट ज्या वेळेला येतो तो म्हणतो की मला अनुवंशिकता आहे का असं विचारलं गेलं. बरोबर. पण अनुवंशिकता अनेक लोकांमध्ये नसतेच. मग हा वाद आला कुठून? मी आता जे एवढे पेशंट 24 वर्षात पाहिले, तर ह्याच्यात एक पाहिलं की बऱ्याचशा लेडीजमध्ये ज्यावेळेला पाळी जाते त्यावेळेला अनेक जॉईंट्स दुखायला सुरू होते. तर ही जी उष्णता आहे रक्तातली, ते ठिकठिकाणी ते या सांध्यात दुखू शकतं, गुडघे दुखू शकतात, असं खांदा दुखू शकतो. तर असे अनेक सांधे दुखतात, त्याला आपण संधिवात म्हणतो. RA टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि पेशंटला सांगण्यात येतं की आता कदाचित म्हणजे हा रोग दुरुस्त होणारच नाही, हा असाध्य आहे. आमच्या ह्याच्याप्रमाणे 70% तरी लोक ह्याच्यामधून निघून जातात संधिवाताच्या ह्याच्यामुळे. त्याच्यामुळे त्यांना आयुष्यभर जे औषध खायची त्याची गरज नाहीये. ह्याला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणतो आपण.
ॲक्युपंक्चर प्रमाणे आपण जी प्रतिकार शक्ती आहे ती जी वेगळी वागते आहे, कमकुवत नाही, वेगळी वागते, विपरीत वागते, त्याला आपण परत पूर्वपदावर आणू शकतो, ज्याच्यामुळे ज्या पांढऱ्या पेशी खराब करतायत सांधे ते थांबतं, तर त्याच्याने हे दुखणं बंद होतं. चिकुनगुनियानंतर बऱ्याच लोकांना वात झाला, आता डेंग्यू नंतर बऱ्याच लोकांना होतं, पूर्ण अंग दुखतं. तर अशा सगळ्या लोकांना उत्तम उपाय. तसंच टाचेचं जे आपण म्हटलं तर टाचेमध्ये हाड वाढतं. आता माझ्याकडे एक वाशीला केस आहे, दोन्ही टाचेमध्ये मोठे मोठे हाड वाढले, एक टाच दुखते आणि एक दुखत नाही. आता आपण म्हणतो की ते टाचेचं हाड वाढलं म्हणून दुखतं, तर जे टाचदुखी जिथं होती तिथं आम्ही ॲक्युपंक्चर करून ती घालवली. लोकांना वाटतं की टाचेमध्ये हाड आहे तर पुन्हा येईल, पुन्हा येऊ शकतं त्याच्यावर जर पुन्हा दाब पडला तर, पण ॲक्युपंक्चरने त्या हाडाच्या अवतीभोवतीची सूज निघून जाते आणि कुठलंही तिथं स्टिरॉइडचं इंजेक्शन न घेता, कुठलंही काही औषध न खाता आपण ते दुरुस्त करू शकतो, टाचदुखी बंद होते. नक्कीच. डॉक्टर लोहिया सर, फार महत्वाचा प्रश्न मी तुमच्याकडे घेऊन येते, कारण हृदयरोग म्हटल्यानंतर बरेच जण घाबरतात आणि त्याचे उपचार ऐकून अजून जास्त घाबरतात. तर आता खरंच उत्सुकता आहे की हृदयरोगामध्ये असलेल्या गाठी असतील किंवा ब्लॉक्स असतील, त्याची कार्यक्षमता कमी होते किंवा त्याचे वॉल्स आहेत ते कमकुवत झालेले असतात, असे अनेक कारणं ॲलोपॅथीमध्ये सुद्धा आहे. तर ॲक्युपंक्चरने आपले हार्ट डिसीज कसे बरे होतात? सगळ्यात कॉमन हार्टचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे जसं आपलं वय वाढतं तसं आपल्या ज्या रक्तवाहिनी असतात, जसे कोरोनरी आर्टरी हृदयाला रक्त पुरवठा करते, त्याच्या बारीक बारीक ब्रँचेस असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. आपण जे कोलेस्ट्रॉल खातो ते त्याच्यात जमा होतं आर्टरीमध्ये, त्या आर्टरी नॅरो होते, त्याच्यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं आणि रक्तात एखादी गाठ झाली, कुठे रक्तामध्ये गुठळी झाली आणि ती येऊन जर तिथे अडकली जिथे नॅरो आर्टरी आहे तर माणसाला हार्ट अटॅक येऊ शकतो. ॲलोपॅथीमध्ये आम्ही काय करतो, एंजिओप्लास्टी, एक ब्लॉक असेल तर एंजिओप्लास्टी करतो, स्टेंट टाकतो, आणि 3 किंवा जास्त ब्लॉक असतील ज्याला ट्रिपल वेझल डिझीज म्हणतात तिथं बायपास सर्जरी केली जाते. ॲक्युपंक्चरमध्ये आपण हे ब्लॉकेजेस ऑपरेशन न करता काढू शकतो. ऑपरेशन न करता. आमच्याकडे बरेच पेशंट आहेत, इथं दादरला एक पेशंट होता, 2.5 मिनिट चालला की त्याला थांबावं लागायचं, त्याला 3 ब्लॉकेजेस होते. मी स्वतः त्याला खूप समजून सांगितलं की तू ऑपरेशन कर, नाही तर पटकन जीव जाईल. तो मला मेलो हरकत नाही, पण मी ऑपरेशन करणार नाही, तुम्हीच करा. आम्ही त्याची ट्रीटमेंट, त्याला मी सांगितलं की रोज सकाळी चालायचं आणि किती वेळ चालता येतं ते पाहायचं, त्रास नव्हता. 6 ते 8 महिन्याच्या नंतर त्याला मी विचारलं की आता किती वेळ चालता येतं. तो म्हणलं सर 1 तासभर चालतो, नंतर थांबावं लागतं. मी म्हणलं का, कुठं दुखतं? तो मला माझ्या गुडघ्यात दुखतं, हृदयात दुखत नाही. अशी बरेच. माझी जवळची नातलगी, तिची ही आर्टरी टोटल ब्लॉक झाली होती, त्यामुळे पॅरालिसिस झाला होता अपोजिट साईडचा. ती ॲक्युपंक्चर आणि आम्ही लेझर ट्रीटमेंट केली आणि इतर काही उपाय केले आणि 100% ती ओपन झाली, काही न झालं. दुसरा हार्टचा अजून कॉमन प्रॉब्लेम म्हणजे हार्टची कार्यक्षमता कमी होते, पंपिंग कमी होते. क्रॉनिक हार्ट फेल्युअर किंवा काही लोकांना कार्डिओमायोपॅथी असते, त्यात मसल जे असतं त्याची पॉवर कमी होते. ह्या सगळ्याला ॲलोपॅथीमध्ये आम्ही टेम्पररी उपचार करतो. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲक्युग्राफ करतो आम्ही, पंचमहाभूताचा ग्राफ येतो, त्याच्यावर आम्हाला कळतं की याचं मूळ कारण काय आहे आणि ते मूळ कारणाचा उपचार केला की पेशंट नीट होतो. असे बरेच पेशंट ज्याचे औषधं कायमचे सुटले. अच्छा. आणि त्यांना ते आजार पुन्हा त्याच्यातून मुक्ती मिळाली असं म्हणू शकतो. प्रेक्षक, हा आजार म्हणल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की आपल्या शरीरातली ऊर्जा ही कुठेतरी चुकलेली आहे आणि ती बरे करण्याची जादू म्हणण्यापेक्षा ताकद या शास्त्रामध्ये आहे. याशिवाय स्त्रियांना होणारे अनेक आजार आहेत ते सुद्धा बरे होऊ शकतात. या इतर विषयांवर पण आपण चर्चा करणार आहोत, पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर प्रेक्षक, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ॲक्युपंक्चरने बरे होतात अनेक रोग आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया सर आणि डॉक्टर सचिन लोहिया सर. प्रेक्षक, फ्रोझन शोल्डर म्हणजे आपला जो आपण म्हणू शकतो खांदा, तो हलवूच शकत नाही, हे बऱ्याच वेळेला डॉक्टर दिसून येतं. तर असा हा खांदा कितीही वर्ष जुना जरी अखडला असेल, जखडला असेल, तरी त्यातून बरे होता येऊ शकतं का? अगदी फ्रोझन शोल्डरसाठी ऑपरेशन सुचवलेल्या केसेस पण मी बऱ्या केलेल्या आहेत. माझ्याकडे आत्ताच ठाण्याला केस होती, तर त्या मॅडमला 1 वर्षापासून त्रास होता. त्या सांध्यामध्ये इंजेक्शन घेऊन झाले, नंतर त्याची MRI झाला आणि त्यांना सांगितलं की याच्यात टीयर आहे, तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागेल. आता वर्षभर झालं ते बरं होत नाहीये, तर त्यांना ऑपरेशनचा पर्याय पण पटला नाही, तर ते माझ्याकडे आले ट्रीटमेंटला. 2 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये फक्त 10-10 दिवस ट्रीटमेंट दिलं प्रत्येक महिन्यामध्ये. अगदी पूर्ण गोल हात फिरत होता. फ्रोझन शोल्डरमध्ये
अनेक पेशंटचा ह्याच्यावरच जात नाही हातवर आणि खूप दुखतो आणि रात्री तर एवढं दुखतं की प्रचंड, म्हणजे लोक रडतात. माझ्याकडे औरंगाबादला बजाजचे मॅनेजर होते, ते म्हणले रात्री उठून डॉक्टर बाथरूम मध्ये बसून रडावं लागतं, त्यावेळेला कुठं थोडं पेन किलिंग असल्यासारखं होतं. तर अशा केसेसमध्ये अॅक्युपंक्चरचा उत्तम उपाय आहे, कारण की अॅक्युपंक्चरने आतमधली सूज कमी होते. सूज कमी झाली तर आतमध्ये मग लुब्रिकेशन वाढलं की मग त्याच्यामध्ये मुव्हमेंट व्हायला मदत होते ह्याच्यामध्ये. आणि डायबिटीजच्या लोकांमध्ये फ्रोझन शोल्डर खूप कॉमन आहे, बरोबर, प्राथमिक दुष्परिणाम असल्यासारखंच आहे ते. तर ह्यांच्यामध्ये पण आपण अॅक्युपंक्चरने बरे करतो. मुंबईमध्ये तर ते ट्रेन धरण्यासाठी जी चढावड असते, नक्कीच झटका बसतो खांद्याला, त्यामुळे आणि तो महागात पडतो. मग त्याला उपचार अॅक्युपंक्चरने केलेला बरा पडतो. आणि या सगळ्या गोष्टींना आम्ही अजून एक महत्वाचं म्हणजे एक्सरे MRI कडे आम्ही जास्त काही जात नाही. अगदीच फारच क्वचित गरज पडली तर 100 पैकी एखाद्याला आम्ही पाठवतो, तो पण एक्सरेला. MRIचं दूरची गोष्ट आहे, कारण की आमचं म्हणणं आहे की तेवढ्या खर्चामध्ये तो दुरुस्तच होतो ना रोग, मग कशाला आपण एक्सरे MRI करायचं. म्हणजे जे औषधांमुळे होणारी जी आपली आर्थिक बाजू कमकुवत होते तो सुद्धा एक आपण म्हणू शकतो आर्थिक झटका असतो, तो सुद्धा इथे हा कमी होतो. डॉक्टर लोहिया सर, की महिलांमध्ये खास आपल्याला सध्याच्या काळात PCOD, पाळीच्या समस्या दिसतात आणि पुढे वंध्यत्व सुद्धा दिसून येतं. तर इथे सुद्धा अॅक्युपंक्चर आपल्याला म्हणजे आपण म्हणू शकतो उत्तम असे उपाय देऊ शकतं का? सुद्धा नाही, इथे फक्त अॅक्युपंक्चरच काम करतात. नक्की. बायकामध्ये पाळीचे विकार फार कॉमन आहेत. स्त्रियामध्ये 2 प्रकारचे हार्मोन असतात, इस्ट्रोजन आणि प्रोस्ट्रोन. त्याच्यात काही इम्बॅलन्स झालं की पाळीचे प्रॉब्लेम सुरू येतात. पाळी न येणं, पाळी इरेग्युलर येणं, काही लोकांना पाळी रेग्युलर येते परंतु ओव्ह्युलेशन होत नाही, त्यामुळे फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे मुलबाळ न होण्याचा प्रॉब्लेम येतो. PCOD आजकाल तर खूपच कॉमन प्रॉब्लेम, पॉलिसिस्टिक ओव्हरी. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये बऱ्याच लोकांना पाळी येत नाही, ज्याला येते त्याला ओव्ह्युलेशन होत नाही आणि लठ्ठपणा वाढतो आणि मूड चेंजेस होतात, ज्याला आम्ही म्हणतो कभी खुशी कभी गम. फार मूड स्विंग फार जास्त होतं. मला आठवतं की आम्ही ज्या वेळेला ॲलोपॅथी शिकलो त्यावेळेला PCOD नाव पण नव्हतं ऐकलं, आता खूपच कॉमन आहे. बरोबर. आणि ॲलोपॅथीत काय करतात त्याला की वजन वाढू नये म्हणून डायबिटीसच्या गोळ्या, मूड स्विंग होतात म्हणून ते डायझिपाम वगैरे, ट्रँक्युलायझर, किंवा पाळी येत नाही तर पाळीच्या गोळ्या, हे सगळं सिम्प्टोमॅटिक आहे. अॅक्युपंक्चरमध्ये आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे पंचमहाभूत कुठे बिघाडत ते पाहतो आणि याचा कायमस्वरूपी उपचार मेजॉरिटी पेशंटमध्ये होऊ शकतो. PCODच्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. डॉक्टर, आता असा एक आहे प्रश्न की डोळ्यांचे विकार जे आहेत, ज्याच्यामध्ये चष्मा लागणं असू दे किंवा मोतीबिंदू असू दे, ग्लॉकोमा असू दे, तर इथे कसे उपचार दिले जातात आणि कुठले पॉइंट हे दाबले जातात? डोळ्याचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जो आमच्याकडे येतो हा आहे ऑप्टिक ॲट्रोफी किंवा रेटिनाचे प्रॉब्लेम, कारण याला ॲलोपॅथीत उपचार नाहीच. आणि माझा अनुभव आहे, मी स्वतः ॲलोपॅथीवाला, माझा अनुभव आहे की ऑप्टिक ॲट्रोफीमध्ये मेजॉरिटी लोकांमध्ये कॉज जे आहे त्याचं कारण एक तर ग्लॉकोमामुळे ऑप्टिक ॲट्रोफी होते किंवा ॲलोपॅथीच्या औषधाच्या दुष्परिणामामुळे होते. अॅक्युपंक्चर सायन्स प्रमाणे लिव्हर आणि गॉल ब्लॅडरची ऊर्जा ही ऑप्टिक नर्वला आणि रेटिनाला जात असते आणि आपण जे ॲलोपॅथीचे औषध केमिकल खातो त्याचा जर लिव्हरवर परिणाम झाला, कारण लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होत असतं औषधाचा, त्याच्यावर दुष्परिणाम झाला तर ॲलोपॅथीच्या औषधामुळे ऑप्टिक ॲट्रोफी होऊ शकते किंवा रेटिनाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आमचे त्याच्यात रिझल्ट चांगले आहेत. रेटिनोपॅथीचा अजून एक कॉमन कॉज म्हणजे डायबिटीस. डायबिटीसमुळे बऱ्याच लोकांचा रेटिना खराब होतो, त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात आणि त्याच्यात टोटल आंधळेपणा येऊ शकतो. तर याच्यात सुद्धा अॅक्युपंक्चर, याच्यात आमच्याकडे अजून एक टेक्निक आहे की लेझर ट्रीटमेंट. म्हणजे इन जनरल असंही काही लोकांना ज्याला अॅक्युपंक्चर सुयाची भीती वाटते त्याला दुसरे पर्याय असतात. आमच्याकडे अॅक्युप्रेशर आहे, लेझर आहे किंवा टेन्स आहे, मॉक्सिबोशन आहे, बरेच प्रकार आहेत. डोळ्याच्या रोगासाठी लेझर नावाचं टेक्निक खूप चांगलं आहे. ॲलोपॅथीचं लेझर वेगळं, हे लेझर वेगळं. इथं आम्ही हेलियम निऑन किंवा इन्फ्रारेड वापरतो आणि रेटिनासाठी ते अतिशय उपयुक्त आहे, रेटिनोपॅथीसाठी. आणि ग्लॉकोमामध्ये सुद्धा अॅक्युपंक्चरने आम्ही डोळ्यात जे प्रेशर वाढलं, आयओपी ज्याला म्हणतात, इंट्राऑक्युलर प्रेशर, ते अॅक्युपंक्चरने कमी करू शकतो, ज्यामुळे पुढे ऑप्टिक ॲट्रोफीची भीती टळू शकते. थोडक्यात आपल्या शरीरात जी ऊर्जा कमी जास्त झालेली आहे, या सगळ्यांना उत्तम ऊर्जा प्रवाहित करून ती संतुलित ठेवण्याचं काम हे अॅक्युपंक्चर करतं आणि त्यासाठी उत्तम अॅक्युपंक्चर स्पेशालिस्टची गरज असते. डॉक्टर सचिन सर, तुम्ही काय सांगणार आहात? कारण मायग्रेन, एपिलेप्सी हे थोडेसे असं वाटतं की आयुष्यभर असणारे आजार असतात, तर इथे कसं आहे, कसं उपचार दिले जातात आणि गोळ्या औषधं सुटतात का? मेंदूंच्या आजारावर अॅक्युपंक्चर खरंच उत्तम
पर्याय आहे. कारण की बरेचसे मेंदूचे आजार आयुष्यभर औषधं तर खायला सांगतात, शिवाय तो दुरुस्त होत नाही. मायग्रेन मध्ये मेंदूमध्ये रक्ताची वाहिनी फुगते आणि आतमध्ये स्पेस तर कमी आहे. 1 BHK मध्ये 3 BHK जेवढे पाहुणे आले, अगदी बरोबर, छान उदाहरण मुंबईकरांना माहिती की त्रास किती होतो. अगदी बरोबर. तर आतमध्ये रक्तवाहिन्या फुगल्या तर मेंदू असं ठस 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 दुखतो. तर अशा वेळेला आपण औषधं देऊन त्या रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याचे औषधं घेतो, पण कालांतराने त्याची सवय होते. माझ्याकडे एक पेशंट होते, म्हणजे माझे सर आहेत MD फिजिशियन, त्यांच्या नातीला म्हणजे 7 गोळ्या खायची ती सोबत. त्यावेळेला मेंदूचं ते डोक्यात दुखायचं बंद व्हायचं. तर आपल्या उपचाराने जवळपास 6-7 महिने ट्रीटमेंट दिलं, दर महिन्यात 10-10 दिवस, ती पूर्ण बरी झाली. तिचं लग्नही झालं, मुलं सगळं. असंच माझ्याकडे अजून एक होता औरंगाबादला. तर तो म्हणला की सर मी तर वचनच घेतलंय, आता जर हे डोकेदुखी बंद नाही झाली तर मी काय लग्न करणार नाही. नाही तर एवढं डोकं दुखतं की ते डिवोर्स तर पहिल्यापासूनच माहिती, लग्नाच्या दिवशी डिवोर्स. आपल्या ट्रीटमेंटने तो बरा झाला. आणि सांगायला आनंद होतो की पूर्ण नंतर परिवार मला भेटायला आला की या डॉक्टरांमुळे मी लग्न केलं. तर अॅक्युपंक्चरने हे जे रक्तवाहिन्या फुगतात त्याचं कारण आपण शोधतो. सर जसं म्हणाले 2-3 वेळेला अॅक्युग्राफ, तर असा हा ग्राफ असतो. तर या ग्राफमध्ये आपण बघतो सगळे ऊर्जेचे चॅनल्स आहेत, लंग, लिव्हर, हार्ट, पेरिकार्डियम, वेगवेगळे चॅनल्स आहेत. तर हा ग्राफ कसा काढतो आपण, एक कॉम्प्युटराइज्ड आमच्याकडे एक अॅक्युग्राफ नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याच्याने शरीरावरचे काही महत्वाचे बिंदू हातावर पायावर असतात, तिथं ECG सारखा प्रोब टच करतो आपण, आणि टच करून कळतं की हे शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती कशी चालते. आतमध्ये लिव्हरमध्ये उष्णता आहे का, रक्तात उष्णता आहे का, आतड्यात उष्णता आहे का, स्प्लीन वीक आहे का. तर त्याचं आतमध्ये अभ्यास केलं तर लक्षात येतं की याला उपचार कसा करायचा, कुठले सेट ऑफ पॉइंट्स निवडायचे, आणि त्यानंतर जी आम्ही ट्रीटमेंट देतो ते फार परफेक्ट असली पाहिजे. ते तर महत्व आहे अॅक्युपंक्चरिस्टचं. नक्कीच. म्हणजे आपण म्हणू शकतो की होणारे आजार, संभाव्य आजार सुद्धा आपण या जे आपण म्हणू शकतो ग्राफ आहे त्याच्याने आपण ओळखू शकतो आणि संभाव्य आजार हे टाळू शकतो म्हणू शकतो. पण सध्या आहे तेवढेच आजार एवढे की त्याच्यापेक्षा त्याला आधी बरं करणं महत्वाचं आहे. ते जुन्या काळामध्ये संभाव्य आजार आधी होऊच नये म्हणून त्याच्यावर उपचार करायचे. अगदी बरोबर आहे. म्हणजे स्वास्थ्य राखण्यासाठी सुद्धा या पॅथीचा उपयोग होऊ शकतो. प्रेक्षक, कॉस्मेटॉलॉजीसाठी क्रीम बऱ्याच वापरल्या जातात, पण अगदी कॉस्मेटिक ट्रीटमेंटसाठी सुद्धा अॅक्युपंक्चरकडे बघितलं जातं. ते कसं, पण या सगळ्यांवर आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर प्रेक्षक तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्याआधी जसं मी तुम्हाला म्हणाले होते की कॉस्मेटिक्ससाठी खूप क्रीम लावल्या जातात, पण कॉस्मेटिक्ससाठी सुद्धा अॅक्युपंक्चरने आपल्याला सुंदर होता येईल. डॉक्टर लोहिया सर, हे काय आहे, कशी जादू आहे? म्हणजे आता सुया टोचून घ्याव्या लागतील तर त्यासाठी सुद्धा महिला तयार होतील, काय सांगणार आहात आपण? कॉस्मेटिक मध्ये आजकाल पुरुषापेक्षा महिलापेक्षा पुरुष जास्त पुढे, पुरुष पेशंटच जास्त येतात कॉस्मेटिक. अच्छा. आणि प्रत्येकालाच वाटतं आपण सुंदर दिसावं. तर बायकामध्ये कॉस्मेटिकचं मेन जे आहे, मी सांगितलं पीसीओडीमुळे लठ्ठपणा खूप वाढतो. तर लठ्ठपणाचे पेशंट खूप येतात आमच्याकडे, आणि हा लठ्ठपणा जो असतो पीसीओडीमुळे किंवा हार्मोनल इम्बॅलन्समुळे हा डाएट किंवा एक्सरसाइजने कमी होत नाही. तर अॅक्युपंक्चरमध्ये हार्मोनल ओबेसिटीसाठी अतिशय चांगला इलाज आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही बायकांना इथे काळे डाग असतात, हायपरमेलन पिगमेंटेशन, काही लोकांना इथे बटरफ्लाय पिगमेंटेशन, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरासारखं असं काळा असतं इथे, हायपरमेलन, त्याचे बरेच पेशंट येतात. ते आपण नीट करू शकतो. पुन्हा काही लोकांना सुरकुत्या पडतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, ज्याला लोक प्लास्टिक सर्जरी करतात. तर अॅक्युपंक्चरने सुरकुत्या सुद्धा कमी करू शकतो. अशा कॉस्मेटिकचे बरेच प्रॉब्लेम आपण नीट करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आता महत्वाचा मुद्दा असा म्हणजे पार्किन्सन्स आहेत किंवा मेंदूचे विकार आहेत, तर हे फार मोठे आजार आहेत, दिसूनही येत नाही आणि डायरेक्ट लक्षणं दिसून येतात. तर इथे अॅक्युपंक्चरने आपण कसं काय बरं करतो? मेंदूचे जे आजार आमच्याकडे येतात, सगळ्यात जास्त पेशंट येतात ते CP, सिरेब्रल पाल्सी. म्हणजे ज्या मुलांचा जन्म 7व्या-8व्या महिन्यात होतो, कमी दिवसात जन्म होतो, किंवा जे लहान मुलं जन्मल्यावर लगेच रडत नाही, त्यांचा मेंदू काम करत नाही, ज्याला मी सिरेब्रल पाल्सी म्हणतो. मग ह्यांच्यामध्ये माइलस्टोन डिले होतात, म्हणजे त्याचं मान धरणं, बसणं, चालणं, बोलणं सगळंच लेट होतं, आणि याला ॲलोपॅथीत काही उपचार करता येत नाही. तर आमच्याकडे CPचे खूप पेशंट येतात, त्यांना बऱ्यापैकी फायदा अॅक्युपंक्चरचा होऊ शकतो. दुसरं आहे कॉमन पार्किन्सन, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असे ट्रेमर येतात हाताला, कंप, त्याला कंपवात म्हणतात. तर पार्किन्सन मध्ये
आपल्या मेंदूमध्ये डोपामिन तयार होत नसतं. ॲलोपॅथीत आपण आर्टिफिशियल सिंडोपा गोळ्या देतो, तात्पुरतं बरं वाटतं, नंतर शरीराला सवय लागते, गोळ्याचा काहीच उपयोग होत नाही. मग हे पेशंट आमच्याकडे येतात. आमच्या उपचारांनी पार्किन्सनला सुद्धा बऱ्यापैकी फायदा होतो. त्याच्या गोळ्या हळूहळू कमी करू शकतो आम्ही, पण उपचाराचा कालावधी थोडासा जास्त असतो. बरोबर. अजून एक कॉमन म्हणजे एपिलिप्सी, ज्याला फिट म्हणतात लोक. मराठीत त्याला मिरगी म्हणतात, पण आजकाल बऱ्याच लोकांना मराठी शब्द कळत नाही, लोक त्याला फिट म्हणतात. ॲलोपॅथीमध्ये आम्ही EEG करतो, MRI करतो, आणि 90-95% हे सगळं नॉर्मल असतं तरी आम्ही औषध तेच देतो, काही असलं तरी औषध तेच देतो, झोपाच्या गोळ्या देत असतो. कारण आपल्याला कॉज माहित नाही. ॲक्युपंक्चर मध्ये आम्ही त्याचा कॉज शोधून पाहतो. माझ्या अनुभवाप्रमाणे मेजॉरिटी लोकांमध्ये लिव्हर आणि गॉल ब्लॅडर मध्ये उष्णता वाढते किंवा ट्रिपल वॉर मध्ये उष्णता वाढते, आणि त्याच्यामुळे मेंदू इरिटेट होतो, आणि त्याच्यामुळे फिटचा झटका येतो. आम्ही रोगाचं मूळ शोधतो, आणि कायमस्वरूपी उपचार एपिलेप्सीचा मेजॉरिटी पेशंटमध्ये अत्यंत चांगला होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की दारू आणि सिगारेटचं व्यसन ज्यांना आहे, तर हे सुद्धा सुटू शकतं का? 100% सुटू शकतं. माझ्याकडे एक मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर, नाव सांगत नाही, ते आले होते. त्यांना 80 सिगरेट प्यायचे दररोज, आणि गंमत म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिनचे प्रोफेसर होते. मी 2-3 वेळेला त्याला टाळलं, कारण ॲलोपॅथीवाल्याचा विश्वास नसतो याचा. 2-3 वेळेला काहीतरी नंतर ते आले, म्हणजे मी कन्फर्म केलं की याला खरंच ट्रीटमेंट करायचं. 4 दिवस ट्रीटमेंट घेतली आणि ते गायब झाले, 2-3 दिवस आलेच नाही. नंतर मी खूप रागावलो. त्याची बायको म्हणली, सर ऐकून घ्या, याची सिगरेट सुटली आहे म्हणून आम्ही तुळजापूरच्या देवीला नवस फेडायला गेलो होतो. त्याच्यानंतर 1 वर्षांनी ते डॉक्टर मला परत एकदा फंक्शनमध्ये भेटले. मला म्हणले, सर ओळखलं का? मी म्हणलं कसं आहे. ते म्हणले, मी आमका डॉक्टर XYZ तुमच्याकडे ऍडिक्शनसाठी आलो. मी म्हणलं, आता काय स्कोअर आहे? ते म्हणले 0. त्याच्यानं तुम्ही ट्रीटमेंट केल्यापासून टोटल मला इच्छाच होत नाही. आम्ही काय उपदेश देत नाही की दारू पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, पण आपण जर पिऊ नका म्हणलं लोकांना प्यायची इच्छा होते. उपचारच असे असतात की तो रुग्ण त्यापासून आम्ही जो उपचार करतो त्यामुळे त्या माणसाला दारू किंवा सिगरेट प्यायची इच्छाच होत नाही. आमच्याकडे अल्कोहोल ऍडिक्शनचे बरेच येतात. आम्ही कुणालाही उपदेश दारू पिऊ नका असं कुणाला सांगत नाही. बरोबर. आमच्या उपचाराने त्याला प्यायची इच्छा हळूहळू कमी होते, कायमस्वरूपी कमी होते. नक्कीच, अगदीच उत्तम, छान. डॉक्टर सचिन सर, एक महत्वाचा प्रश्न आहे की ऍसिडिटी असते, ॲलर्जी आहे, आणि खाण्यातले, हवामानातले की न्यूरोपॅथी, हे असे जे आपण म्हणू शकतो आजार आहे, यांना कसं बरं केलं जातं? बरेच कॉमन आहेत. ॲलर्जीमुळे सतत सर्दी होणे, दम लागणे, तर ह्याला जे पंप वगैरे घेतात पेशंट्स, असे बरेच येतात आमच्याकडे पेशंट्स. ॲक्युपंक्चरने जी प्रतिकारशक्ती आहे शरीराची, जी मंदावलेली आहे, ती दुरुस्त केली तर शरीर त्याला चांगलं अडॅप्ट करू शकतं. मला सर्दी किंवा दम का लागत नाही, कारण की माझ्या नाकामधनं जरी कण गेले ॲलर्जीचे, तर माझं शरीर सक्षम आहे की त्याला ऍडजस्ट करून घेतं. काही लोकांचं शरीर त्याला ऍडजस्ट न करता त्याच्या विपरीत वागतं, आणि मग आतमध्ये जी नलिका आहे ती आकुंचन पावते, नाकामध्ये सूज येते, सर्दी होते. तर ॲक्युपंक्चरने आपण प्रतिकारशक्ती व्यवस्थित केली तर हे सगळं दुरुस्त होऊ शकतं. अनेक लोक ॲलर्जीचे वेगवेगळे कारण शोधतात, पण ते कण ॲलर्जीचे सगळे शोधून तर सापडणार नाही. तर आपल्याला शरीरच दुरुस्त करावं लागेल, ते ॲक्युपंक्चरने शक्य आहे. तसंच ऍसिडिटीचे खूप कारण आहेत. मोठ्या आतड्यात उष्णता असते, रक्तात उष्णता असते, लिव्हरमध्ये असते. ते ॲक्युपंक्चरने आपण ते शोधून काढतो, नाडी, जीव हे परीक्षण करून, आणि त्याच्यावर पण ऍसिडिटी लवकर बरी होते. रिझल्ट लवकर येतात, परंतु थोडं दीर्घकाळ ट्रीटमेंट केलं तर. आणि ऍसिडिटीचं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमचं जर न्यूट्रिशनल ऍब्सॉर्प्शन म्हणजे शरीराचं जर वीक असेल तर अनेक आजार घडू शकतात. लोकांना ऍसिडिटी क्षुल्लक आजार वाटतो, मोठा आजार आहे, त्याला दुरुस्त करायला पाहिजे. न्यूरोपॅथी डायबिटीजच्या लोकांमध्ये फार कॉमन आहे. पायात जळजळ होते, अगदी सुन्नपणा झाल्यावर त्या व्यक्तीला हातापायात ताकद जरी पूर्ण असेल चालू नाही शकत, तर त्याला आपल्याला ॲक्युपंक्चरने ती रक्त सप्लाय दुरुस्त करतो. नक्कीच. डॉक्टर लोहिया सर, आपण काय सांगणार आहात की कुठल्या कुठल्या व्यक्तींना तुम्ही या आजारांमधून, अनेक आजारांमधून बरे केले आहेत, जे प्रख्यात? आम्ही तर हजारो लोकांना करतो. आमच्याकडे गरीब पेशंट आला का, श्रीमंत आला का, ऑर्डिनरी आला का, सेलिब्रिटी आला का, पण लोकांच्या मनात एक असा मला लोक प्रश्न विचारतात की सेलिब्रिटीज हे ऍक्सेप्ट करतात का सुयांची भीती? मला सांगायला आनंद वाटतो, बरेच सेलिब्रिटी आमच्याकडे येतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, टेनिस स्टार सानिया मिर्झा, फिल्म लिजंड मनोज कुमार, कथक सम्राट बिरजू महाराज
असे अनेक लोक, सगळ्याचे नाव मी घेऊ शकत नाही, बरोबर. असे अनेक लोक इझिली ऍक्सेप्ट करतात आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे आमच्याकडे. स्पोर्टचे तर खूप लोक येतात क्रिकेट खेळणार. नक्कीच. डॉक्टर, कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा आपण बरे करू शकतो का? कॅन्सरच्या रुग्णाला आम्ही क्युअर करतो असं मी म्हणणार नाही, पण त्याचे परंतु दुष्परिणाम. कॅन्सरमध्ये काय आहे की आपण पेशंटची प्रतिकारशक्ती वाढवतो. नंबर 1 ॲक्युपंक्चर नाही. नंबर 2, समजा लंगचा कॅन्सर आहे तर लंगकडे जाणाऱ्या ऊर्जेचा प्रवाह वाढवतो. नंबर 3, तो जो किमोथेरपी घेतो त्याचे साईड इफेक्ट जे लिव्हर किंवा याच्यावर होणार आहे किडनीवर, ते आपण ॲक्युपंक्चरनी टाळू शकतो. असं बऱ्याच लोकांना आपण ह्याच्याने हेल्प करू शकतो. मला एक केस इथे सांगायची, इंटरेस्टिंग केस. आमची एक माझी असिस्टंटची बहीण, तिला ह्याचा कॅन्सर झाला होता, युट्रसचा आणि ओव्हरीचा. तिचे 3 वेळेला ऑपरेशन झाले. 4थं ऑपरेशन झालं 2001 मध्ये. पेरिटोनियम मध्ये सगळे मेटास्टेसिस झाले होते, पसरला होता कॅन्सर. आणि मी स्वतः बऱ्याच कॅन्सर स्पेशलिस्टला भेटलो तिच्या संदर्भात, आणि त्यांनी सांगितलं की 2-4 महिन्यात मरेल. मला सांगायला आनंद वाटतो, आम्ही काही दिवस ॲक्युपंक्चर केलं, नंतर तिला काही पॉइंटला ॲक्युप्रेशर करायला सांगितलं. ती आजही ठणठणीत आहे. अरे वा. याच्यावर मला स्वतःला विश्वास ठेवणं अवघड आहे. प्रेक्षको, असं म्हणतात की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, आणि खरंच ही ऊर्जा आहे, ही शक्ती आहे, ही आपल्या शरीरात असते आणि ती उत्तम प्रकारे कार्यान्वित राहण्यासाठी ॲक्युपंक्चर हे उत्तम असे शास्त्र आहे. डॉक्टर सचिन सर, डॉक्टर लोहिया सर यांनी आपल्याला खूप अशी उत्तम माहिती दिली. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आमच्या प्रेक्षकांसाठी अशी छान माहिती दिली, त्याबद्दल हॅलो डॉक्टर तर्फे आणि आमच्या दूरदर्शनच्या संपूर्ण टीम तर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.